कोवाडे येथे विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू, परिसरात हळहळ। पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता। पोवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर, पोलिसांकडून तपास सुरू। आजरा तालुक्यातील कोवाडे येथील पोवारची मळवी नावाच्या शेतात विजेचा धक्का लावून आप्पा रामचंद्र पोवार वय 65 आणि त्यांचा मुलगा रवींद्र आप्पा पोवार वय 35 यांचा मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र पोवार हे मुंबईत खाजगी नोकरी करत असून चव्हाणवाडी येथील यात्रेसाठी 15 दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते। सोमवारी सकाळी 8 वाजता बापलेक शेतात गेले होते। दुपारपर्यंत ते घरी न परतल्याने घरच्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले। पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। घरची परिस्थिती बेताची असलेल्या पोवार कुटुंबाचा रवींद्र हा एकुलता एक मुलगा होता। घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।